नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माता लक्ष्मीचे 4 उपाय बघणार आहोत आणि आज आहे गुरुवार। तर हा गुरुवारी मी व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला उशिरा मिळाला तर तुम्ही पुढच्या शुक्रवारी यातील काही उपाय करू शकता। तर इथं बघा, आपलं उंबऱ्याला हळदीचं लेपन झालेलं आहे, पण उंबऱ्याची पूजा आणखीन करायची आहे। रांगोळी झालेली आहे। दाराच्या बाहेर आपल्याला दररोज एक दिवा लावायचा आहे। तो तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा तिळाच्या तेलाचा लावू शकता किंवा आपल्या घरी जे तेल आपण वापरतो त्या तेलाचा सुद्धा लावू शकता। तर बघा, इथे सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर दिवा लावलेला आहे, लेपन दिलेला आहे। आता आपल्याला जे स्वस्तिक आणि पावलं आपल्या उंबऱ्यावरती आहेत त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग मी देवपूजेला सुरुवात करणार आहे। तर आज गुरुवार आहे आणि बऱ्याचशा ताईंचं असं म्हणणं होतं की ताई, आम्हाला डबल एकदा तुम्ही कुंचन भरून दाखवा, कसा भरायचं ते आम्हाला सांगा। तर आज स्वामींना बघा पिवळे वस्त्र मी घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर आज गजरे मिळालेले होते। आता संक्रांत असल्यामुळे गजरे बऱ्याच प्रमाणात भेटतात। तर गजरे भरपूर आणलेले होते, त्यामुळे सगळ्या देवी देवतांना गजरे आपण अर्पण केलेले आहेत, फुलं अर्पण केलेले आहेत। त्यानंतर माता लक्ष्मीची छान असं अलंकार केलेला आहे माता लक्ष्मीला सुद्धा। आणि आपण जसं बायका ज्या आपण सवासणी आहोत त्या सगळ्याजण कशा जशा तयार होतात तसंच तुम्हाला दर शुक्रवारी माता लक्ष्मीला कोणत्या ना कोणतं थोडंसं वेगळं काहीतरी करून तुम्हाला माता लक्ष्मीला सजवायचं आहे, छान अलंकारित करायचं आहे आणि तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे। तुपाच्या दिव्यामध्ये जास्त एनर्जी असल्यामुळे तुपाच्या दिव्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे लवकर आकर्षित होत असते। त्याचबरोबर गुलाबाचं अत्तर थोडंसं गुलाबाच्या फुलाला लावायचं आहे किंवा कुंचमला आतल्या साईडला थोडंसं लावायचं आहे, कारण त्याच्यामध्ये जे आपण तांदूळ भरतो त्या तांदळाला वास येऊन ते तांदूळ आपल्याला खायचं आहे, तर ते खाऊशी नाही वाटत, त्याच्यामुळं थोडंसं अत्तर तुम्हाला लावायचं आहे। किंवा जे खाली आपण धन ठेवतो म्हणजे जे पैसे ठेवतो, धनावर जी लक्ष्मी माता विराजमान होते तिथंसुद्धा अत्तर थोडंसं लावलं तरी सुद्धा छान वाटेल किंवा चांगलं होईल। आतमध्ये लावायचं नसलं तर तुम्ही खाली जे पैसे आपण ठेवतो तर माता लक्ष्मी लवकर आपल्या घराकडे आकर्षित होत असते। तर तुपाचा दिवा लावला, त्यानंतर छान असं आपण मोगऱ्याचं एक स्टिक लावलेलं आहे, मोगऱ्याचं किंवा गुलाबाचं किंवा जे तुम्हाला भेटल सुवासिक छान असं एखादं धूप स्टिक किंवा अगरबत्ती काहीतरी आपल्याला लावायचं आहे। त्यानंतर बघा, आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे, थोडेसे तांदूळ अगोदर व्हायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक ज्या 5-5 वस्तू आहेत त्या 5-5 वस्तू टाकायच्या आहेत आणि तांदूळ भरायचं आहे। किंवा तुम्ही एकदम सगळ्या वस्तू जरी भरल्या किंवा 5 वेळेस जरी वस्तू भरल्या, 2-2 वस्तू तांदूळ 2-2 म्हणजे 5-5 ज्या वस्तू आहेत त्या, आता समजा कमळगट्ट्याची मणी नारळ ह्या 2 वस्तू, त्यानंतर कवडी आणि गोमती चक्र ह्या 2 वस्तू किंवा मोती शंख चक्र ह्या 2 वस्तू, असं भरत सुद्धा तुम्ही कुंचम भरू शकता। कशाही प्रकारे कुंचम भरला तर सगळं साहित्य जे आहे ते आपलं कुंचममध्येच राहणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कुंचम भरून घ्यायचं आहे आणि पूर्ण कुंचम ज्यावेळेस भरल त्यावेळेस तुम्हाला वरती जे आपले अष्टमची फुलं आहेत ती छान प्रकारे आपल्याला फुलं लावायची आहेत, मोती शंख ठेवायचा आहे किंवा तुम्ही आतमध्ये सुद्धा टाकू शकता। बांगड्या त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत किंवा खाली डिशमध्ये सुद्धा ठेवू शकता, जसं आपल्याला जमल तसं आपल्याला ते सगळं ठेवून द्यायचं आहे। फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे, तुम्ही पूजा कशीही करा, श्रद्धा महत्त्वाची आहे आणि श्रद्धा सगळ्यात महत्त्वाची। जितकी तुम्ही साधी भोळी सेवा कराल तेवढी माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते। तुमच्या मनामध्ये काहीतरी खोट आहे, पाप आहे, तुम्ही कुणाला तरी काहीतरी खोटं बोलताय, लुबाडताय, कुठं काहीतरी करताय आणि घरी येऊन देवीची पूजा केली तर ती प्रसन्न होत नाही। बऱ्याच जणांचा दिखावा जास्त असतो, करण्यापेक्षा दिखावा जास्त असतो आणि पूजेकडं लक्ष कमी असतं, सतत त्या मोबाईलकडं आणि दिखाव्याकडं लक्ष असतं। तर तसं काही करू नका। जेवढी तुम्ही मनाने श्रद्धेने पूजा कराल तेवढी तुमच्या घरातील जी आर्थिक संकट आहे ती संपतील, तुमच्या घरामध्ये आर्थिक जी अडचण आहे ती संपेल आणि भरभराटीचे दिवस सुरू होतील। तुमच्या घरात प्रत्येक माणसाची जी प्रगती आहे ती होणार आहे। तर बघा, तुम्हाला संकल्प करून 11 किंवा 21 शुक्रवार करायचा आहे। तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल ते तुम्ही करू शकता। तर पहिला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कुंचमची पूजा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की मी
11 किंवा 21 शुक्रवार उपवास करेन. मी तुम्हाला 11चंच सांगेन. खरं तर 11 शुक्रवार तुम्ही उपवास करणार आहात असा संकल्प सोडायचा आहे. माता लक्ष्मीला त्या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि 11 शुक्रवारचा तुम्ही संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला कुंचम भरल्यानंतर 11 वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. कारण हे 2 उपाय जर तुम्ही केले, उपवास पकडला आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम जर तुम्ही पठण केलं, तर तुमच्या घरामध्ये कसलीही परिस्थिती राहू द्या, कितीही गरीब दरिद्रता तुमच्या घरामध्ये असेल तर ती नक्की निघून जाईल. गरिबी तुमची जी आहे ती नाहीशी होईल. असा हा खूपच छान असा उपाय आहे. तर तुम्हाला पूजा करण्याच्या अगोदर संकल्प सोडायचा आहे की मी 11 दिवस हा उपाय करणार आहे. तुम्हाला जो असेल तो संकल्प कसा सोडावा हे जर माहीत नसेल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला सगळी माहिती सांगते. तर तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, उपवास करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम 11 वेळेस बोलायचं आहे. आणि दर शुक्रवारी तुमच्या घरामधील एखादी जरी मुलगी तुमच्या घरामध्ये असेल तर तिला खिरीचा नैवेद्य, आपण जो लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपण खीर बनवतो, तर थोडी जास्तीची खीर बनवायची. आणि एक तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर तिची पूजा करून तिला तुम्ही खिरीचा नैवेद्य द्यायचा. घरामध्ये नसेल तर तुम्ही बाहेरची एखादी मुलगी बोलवली कुमारिका, तर तिला तुम्ही पूजा करून तिला या खिरीचा नैवेद्य म्हणते वाटीभर खीर तिला खाऊ घालायची आहे. आणि दादा लोकांसाठी एक उपाय सांगते. खरं तर ज्या वेळेस शुक्रवार असतो त्यावेळेस तुम्ही कामावर जात असाल किंवा तुमचा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, बिझनेस असेल, तुमचं काहीही असू द्या, घरी ज्या वेळेस तुम्ही येतात त्यावेळेस पांढरी मिठाई आणि 1 गजरा नक्की तुम्ही तुमच्या पत्नीसाठी घेऊन या. खूप ह्या उपायाने सुद्धा खूप फायदा होतो, खूप लाभ होतो. खरी लक्ष्मी ही तुमची पत्नी असते. त्यामुळे तुम्ही घरी ज्या येता त्यावेळेस जास्त नाही, अगदी 2 रुपयाची जरी आणली तरीसुद्धा चालेल, पण हा उपाय तुम्ही जरूर करून बघा. दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून तुम्ही संध्याकाळी उपवास सोडणार असाल त्यावेळेस ती पांढरी मिठाई तुम्ही तुमच्या पत्नीला भरवायची आहे आणि गजरा तिच्या हातात द्यायचा आहे. ते चेहऱ्यावरचा आनंद जो आहे ते आनंद आणि लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये जी विराजमान आहे तिची जी पूजा केलेली आहे दिव्यामुळं बघा तिचं तेज कसं झळकत असतं. तर हे सगळं बघून माता लक्ष्मी खूप खुश होते आणि तुमची कुठलीही इच्छा अपूर्ण राहणार नाही. ज्या घरातील महिला खुश राहतात, ज्या घरातील महिला मुली खुश राहतात, त्यांच्या चेहऱ्यावर हसू राहतं, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम वास करते. माता लक्ष्मीची अखंड कृपा त्या घरावर होत असते. तर तुम्हाला दादा लोकांनासुद्धा हा उपाय करायचा आहे. फक्त 10 रुपयाचा 1 गजरा आणि 10 रुपयाची मिठाई तुम्हाला फक्त दर शुक्रवारी घरी घेऊन यायची आहे. आणि ती मिठाई जी आहे ती पांढऱ्याच कलरची तुम्हाला आणायची आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही कुंचमची पूजा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हिरवी साडी किंवा लाल कलरची साडी घालायची आहे. हे सगळं जे नियम आहेत ते तुम्ही करून बघा, तुम्हाला किती फायदा होईल. तुम्हाला याचा खूप छान रिझल्ट बघायला मिळेल. आणि मुलगी म्हणजे कुमारिका ही आपल्या घरी असतेच, नसेल तर 1 कुमारिका तुम्हाला फक्त बोलवायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कुंचमच्या समोर रांगोळी काढायची आहे. सगळं झाल्यानंतर रांगोळी काढून खिरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. आणि तीच खीर घेऊन तुम्ही घरातील प्रत्येकाने प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. जो नैवेद्य दाखवलेला असतो आपण तीच खीर घ्यायची आणि सगळ्यांनी प्रसाद म्हणून थोडं थोडं खायचं आहे. आणि आवर्जून त्या दिवशी कुंचममधील जे तांदूळ आपण काढलेले असतात अगोदरचे, आपल्याला अगोदरचे तांदूळ काढून दुसरे तांदूळ भरायचे असतात, तर ते अगोदरच्या तांदळाची जितकी शक्य असेल तितकी खीर बनवा. आणि सगळ्यांनी तुम्ही जे सगळे घरातील जेवढे आहेत तेवढ्यांनी ती खीर जी आहे ती पोटभर खायची आहे. कारण आपण 8 दिवस त्याच्यावर हळदी कुंकू वाहून आपण पूजा केलेली असते, मंत्र बोललेले असतो. दररोज तुम्हाला कमीत कमी 11 वेळेस तरी तुपाचा दिवा लावून 11 वेळेस तरी ओम महालक्ष्मी देव्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर महालक्ष्मी स्तोत्र एकदा तरी वाचायचं आहे. महालक्ष्मी अष्टक 1 वेळेस तरी वाचायचं आहे. आणि त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी तुम्हाला एक विडा तिथे पानाचा ठेवायचा आहे. ज्यावेळेस नैवेद्य तुम्ही काढून घ्याल, नैवेद्य आपण खिरीचा दाखवतो तो नैवेद्य तुम्हाला काढून घ्यायचा आहे.
आणि तिथं तुम्हाला एक विडा ठेवायचा आहे आणि महालक्ष्मी स्तोत्र या पुस्तकामध्ये बघा निद्रा विडा म्हणून एक मंत्र आहे, तो तुम्हाला एकदाच बोलायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मग संध्याकाळी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे, माझ्या घरातील सगळी इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे, घरातील धन्याला सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य सगळं लाभू दे. तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं बोलायचं आहे आणि लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. ज्या वेळेस शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हे करू शकता, पण संध्याकाळी 6:30च्या नंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचं पठण करायचं आहे. तुम्हाला शक्यतो संध्याकाळीच करा आणि जर नसेल जमत संध्याकाळी तर तुम्ही दुपारी 2च्या अगोदर 2च्या नंतर किंवा 12च्या अगोदर सकाळी तुम्ही कधीही करू शकता. त्यानंतर सुवासिक अगरबत्ती धूप दीप तुमच्याकडे जितकं असेल तितकं लावायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मी जी आहे तिची सेवा करायची आहे. सगळं झाल्यानंतर जर तुमच्याकडे घराच्या आजूबाजूला एखादं देवीचं मंदिर असेल, लक्ष्मीचं किंवा तुळजाभवानी मातेचं कुठलंही देवी स्वरूपातील जर मंदिर असेल तर तुम्हाला एखादं लाल फूल तिथे व्हायचं आहे किंवा लाल कलरचं एखादं फळ तुम्हाला मंदिरामध्ये नेऊन महिन्यातून एखाद्या तरी शुक्रवारी तुम्ही मंदिरात जाऊन अशी सेवा करू शकता. शक्य नसेल तर आपल्या घरामध्येच आपण ही सेवा करू शकतो. तर चला, आज भरपूर कुंचम आहेत, कुंचमची सेवा मला करायची आहे आणि आता देवघराच्या तिथं जागा नाही आहे कारण एकदम जागा कमीच आहे, तर मला दुसरा चौरंग मांडून त्याच्यावरती सेवा करायची आहे. 2 अर्जंट कुंचम द्यायचे होते, ते बायका न्यायला येणार होत्या, त्यामुळे ही 2 कुंचमची पूजा केलेली आहे. ही 4 कुंचमची आता पुढची जी आहे ते पण येणार आहेत, पण त्या संध्याकाळी त्यांची पण पूजा करायची आहे. तर बघा, प्युअर शुद्ध पितळेचे कुंचम आपल्याकडं अवेलेबल आहेत आणि हे कुंचम खूप सुंदर आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. तर तुम्हाला पूजा कशी वाटली ते नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.